नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला बातमी आहे पालकमंत्री पदांसंदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना भोगलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालेला आहे। पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाली, ज्यात धनंजय मुंडेंचं नाव नाहीये, तर अजित पवारांकडे पुण्यासह बीडचं पालकमंत्री पद असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद असेल। उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मुंबई उपनगर आणि ठाण्याचं पालकमंत्री पद असणार आहे। संतोष देशमुख प्रकरण मुंडेंना भोवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट। तर अजित पवारांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। तर आज पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली आहे आणि या पालकमंत्री पदांच्या यादीत धनंजय मुंडेंचं नाव नाहीये आणि विशेष म्हणजे पुण्यासह बीडची जबाबदारी सुद्धा अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री करू नका अशी मागणी त्यांच्याच पक्षातील काही आमदारांसह विरोधी पक्षातील खासदार सुद्धा करत होते। तर बीड जिल्ह्याच्या